यानंतर पुढील बातमी आपण चित्त्यासंदर्भात बघणार आहोत। चित्ता हा जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी आहे, जो ताशी 120 किमीपेक्षा जास्त वेगाने धावू शकतो। हे मांजर घोडातील असून पिवळसर काळे डाग असतात आणि त्याच्या चेहऱ्यावर अश्रूसारख्या दिसणाऱ्या काळ्या रेषा असतात। हे मुख्यतः आफ्रिकेतील उत्तर प्रदेशात आढळतात आणि आज ते धोक्यात आलेले आहे। वेगाने धावण्यासाठी अनुकूल अशी शरीरयष्टी त्याला इतर मांजरापेक्षा वेगळे ठरवते। भारतातील स्थिती चित्त्यांची कशा प्रकारची आहे ती आता जाणून घेऊया। चित्त्यांची भारतातून जी संख्या आहे ती नामशेष झाल्यामुळे त्यांना नामिबियामधून आणण्यासाठी प्रयत्न। अधिकाऱ्यांनी सांगितले की आंतरखंडीय स्थलांतरणासाठी अनेक प्रक्रिया आवश्यक असतात। येणाऱ्या नाताळच्या सुट्ट्यामध्ये ही चित्ते जानेवारीत भारतात आणले जातील। आधीच्या चित्त्याप्रमाणे मध्य प्रदेशातील शोयर जिल्ह्यातील कोनो राष्ट्रीय उद्यानातील सुविधेत त्यांना ठेवले जाईल। दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या 5 सदस्यीय तज्ञ पथकाने गुरुवारी कोनो राष्ट्रीय उद्यानाची तसेच मंदसौर सीमेवरील गांधी सागर अभयारण्याची पाहणी केली। त्यांनी शुक्रवारी ही परिस्थिती पाहिली आणि ते परतले। या पथकाने केंद्र सरकारच्या व मध्य प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले। पथकात अँथनी मिशेल, सॅम पेरेरा, बेन कावरडेल, कम चित्ती आणि जेनेटा सिलियर यांचा समावेश होता। भारतीय बाजूने SP यादव, शुभरंजन सेन व संजय कुमार उपस्थित होते। सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले होते। त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये 12 चित्ते आणले होते। सध्या देशात 27 चित्ते आहेत, त्यापैकी 27 भारतात जन्मलेले आहेत। 10 चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे। भारतातील चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत आफ्रिका खंडातील बोत्सवाना या देशातून आणखी 8 चित्ते पकडण्यात आले असून त्यांना लवकरच भारतात आणले जाणार आहे। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती शनिवारी दिली। 2 नरांचा समावेश असलेल्या या चित्त्यांचा समूहास भारतात पाठवण्यापूर्वी 1 महिना विलगीकरणात ठेवून वैद्यकीय तपासणी केली